उमेश ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगले गोलंदाज हल्ली होते आणि मॅन ऑफ द मॅच ठरला होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाज हाताळताना मॅन ऑफ द मॅचचा सामना ठरलेला गोलंदाज उमेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांच्या समांतर धाव मिळते वाईट चुपाने अवांतराने अतिरिक्त धावेने अकाउंट ओपन होते गावदेव पूर्णा या संघाचं. देवा टावरे आणि अक्षय टावरे ही सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. चाचा भतीजा काका पुतण्याची जोडी. एका बाजूला डावखोरे शैलीचा फलंदाज देवा टावरे तर नॉन स्ट्रायकिंगला अक्षय टावरे. यावेळी पुन्हा एकदा खराब चेंडू दिशांन चेंडू पंचांचा वाईटचा खेळतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईटच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 2. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळतो गोलंदाज उमेश. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. जोपर्यंत चेंडू फील केला जातोय मिड ऑन रिजन मध्ये तोपर्यंत एका धावेने आपला अकाउंट ओपन करतो फलंदाज देवा टावरे आणि एका धावेने गावदेव पूर्णा संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती 3. उमेश सामनावीर फलंदाज अक्षय टावरे. यावेळी सरळ बॅटने हा चेंडू सीमापार चौकार 1 बाउन्स. चौकाराने आपला अकाउंट ओपन केलेल्या फलंदाज अक्षयाने चौकाराने पूर्ण संघाची धावसंख्या वाढलेली आहे. यावेळी कट केलेल्या चेंडूला थर्डमॅन रिजन मध्ये शॉर्ट थर्डमॅनला चांगली क्षेत्ररक्षण मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला आणि एका धावेने गावदेव पूर्ण संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली 8. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय गावदेव पूर्णा या संघाला. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज सुजाता पिंपळाच्या संघाकडून उमेश. गोलंदाजी मार्कवर सामना करेला डावखोर शैलीचा शैलीदार फलंदाज देवा टावरे. यावेळी गुडलेन स्पॉटवर चेंडू वेगाने निघून जातो इष्टाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने आणि पूर्णपणे असफल ठरतोय. उमेश या चेंडूवर मात्र कमबॅक केलेला आहे. उमेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर सामना करत फलंदाज देवा. यावेळी चेंडूला लॉप केलेला आहे. लॉफ्टेड फटका इनफिल्डच्या वरून स्वतः गोलंदाजचा चेंडू खाली सुरेख झेल अशक्य झेल होता आणि पहिला फलंदाज फेल ठरलेला आहे. देवा टावरे याची घरी संपुष्टात. अतिशय सुरेख झेल असे झेल खूप अशक्य असतात मात्र शक्य ते अशक्य आणि अशक्य ते शक्य करण्याची क्षमता आपण पाहिलं होते क्षेत्ररक्षकाकडे. अशक्य ते शक्य करून दाखवलं होतं आणि झेलबादच्या रूपाने पहिला फलंदाज बाद झालेला आहे पूर्ण या संघाचा. नवीन फलंदाज अतिशय 1 डाऊनला खेळण्यासाठी गेलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतोय धावपलकर 8. वेलकम परेश भगत आपलं हार्दिक स्वागत आहे.
ग्रुप आयोजित स्वर्गीय संदीप स्मृती चषक 2019 मित्रांनो आपण पाहतोय. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमा पार नेतृत्व चौकार. अतिशय लाजवाब फटका आपण पाहिला होता. कव्हर ड्रॉचा फटका. क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबहार चौकार आपण पाहिला होता. अक्षय टावरे याच्या बॅट मधून धावसंख्या 4 ने वाढलेली आहे. धावसंख्या 4 ने वाढून झालेली आहे ती 12. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग संजय. सामनाप्रती 5 षटकांचा दुसरं मॅन्डेटरी प्रॉवरचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक ऑलस्टार मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले होते आणि या मॅन्डेटरी प्रॉवरच्या दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहू शकता लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक आणि 1 क्षेत्ररक्षक आमच्या समालोचन कक्षासमोर डीप इंडिया रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 क्षेत्ररक्षक ऑलफील्ड मध्ये, इतर सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये. यावेळी हो 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 ये उडाया. अतिशय चौधरी याच्या बॅट बंदुकीला अतिशय षटकार. बॉटम यांचा चांगला वापर आणि ज्यावेळी चेंडू बॅटला लागला होता त्याच्यावर मोर उमटल्याची षटकाराची. धावसंख्या 6 ने मुसळणे मारते. धावसंख्या 6 ने वाढून झाले ते 18. अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतात डाऊन दी ग्राउंड अतिशय याच्या बॅट मधून. संजयचं स्वागत केलेलं आहे फलंदाज अतिशय षटकाराने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिस टायमिंग आहे आणि फलंदाज बाद होतोय दुसरा गावदेव पूर्ण या संघाचा. जगा वेगळी तुझी तियारी, जगा वेगळी तुझी तियारी. आमचा भाऊस होता तू, आमचा भाऊस होता तू. संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता. आपण जी धून ऐकतोय ज्यांच्या स्मरणार्थ ज्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केले गेलेलं आहे. सध्या आपल्यामध्ये नाहीत स्वर्गीय संदीप आणि त्यांच्याच नावाने त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे एकेम ग्रुपने. फलंदाज आपण पाहतोय ऋतिक चौथ्या क्रमांकासाठी आलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे ते म्हणजेच 18. संजय गोलंदाजी मार्कवर एक तुम्हारे एक आम्हारे आपल्याला मागच्या 2 चेंडूवर पाहायला मिळालं होते. यावेळी जागून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय यशच्या हातामध्ये. कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंट रिजन मध्ये, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. बाकी चौक काम बाजवत होता एक्स्ट्रा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. संजय सामनागर फलंदाज ऋतिक. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका एनफिल्डच्या वरून चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन रिजन मध्ये पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने धावसंख्या पुढे सरकता धावसंख्या 1 निवडून झाले ते 19. संजय वैयक्तिक
पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका, पण एकदा चांगले षटक त्याच रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. लॉंगर रिझन मध्ये फक्त एका धावे समाधान मानावं लागतं आणि एका धावेने धावसंख्या वाढून झालेले 23. छोट्या बॅकलिपचा वापर करताना दिसतात दोन्ही फलंदाज ऋतिक आणि अक्षय. संजय सामना फलंदाज ऋतिक कट करण्याचा प्रयत्न, एक चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडू समाप्ती होते. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्तीचा इशारा देतो. 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती झालेल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेव पूर्ण संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 20. राजा माणूस होता हे आपण समालोचन कक्ष आणि आमचं VIP डाईटचं दृश्य पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. ही स्पर्धा कव्हर केली जाते दीक्षित डिजिटल लाईव्ह टेलिकास्ट गणेश दीक्षित आणि ऑपरेटर RK चौधरी यांच्या माध्यमातून. अतिशय सुंदर टेलिकास्टचा प्रेक्षेपण केले जात आहे युट्यूबच्या माध्यमातून. ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. आपण पाहत आहात AKM ग्रुप आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम संदीप स्मृती चषक 2019 कशिली. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 20 धाव धावफलकावर. यावेळी फ्लिक केलेल्या चेंडूला 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. फक्त एका धावे समाधान आणि एका धावेने धावसंख्या वाढून झाले ते 21. दर्शन गोलंदाजी मार्कवर. दर्शन सामना करेल फलंदाज ऋतिक. यावेळी अप्रतिम चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडूच्या हाताने आपण पाहतोय गोलंदाज दर्शन याने एक चांगलं चेंडूचं दर्शन घडवलेलं आहे. गुडलँड स्पॉटवर चेंडू पेचून यशच्या हातामध्ये स्थिर होतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. ऋतिक स्ट्राईक फलंदाज आपण पाहतो. नॉन स्ट्राईकला अक्षय. बाजूने फलंदाज देवा आणि आतिश. यावेळी मिस्टापिंग फटका आहे मात्र फाईन केलेला आहे फाईन लेग रिझन मध्ये. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, घातक ठरू शकतोय आणि यस तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज ऋतिक याची गेली संपुष्टात. तिसरा फलंदाज ऋतिक हा धावबाच्या रूपाने बाद झालेला. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 23. तिसरं षटक मार्गस्थ असताना नवीन फलंदाज करण हा डेटर फलंदाज आपण पाहतोय. करण नाशिकला मात्र सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज अक्षय. दर्शन गोलंदाजी मार्कवर सामना करायला फलंदाज अक्षय. यावेळी एक मोठा फटका और ये जाएगी साजन के घर. तुझ्या चेहऱ्यावर मिठी मारायचा मला भेटल्यावर. तुझा जीवलय मित्र दोस्तांवर मोठी श्रद्धा त्या अग्नी मातेवर. तो रडला सारा कशेली गाव, हो रडला सारा कशेली गाव. आमचा लडका होता तू, आमचा लडका होता तू. संदीप दोस्तीचे दुनियेत एकच ऍक्शन मध्ये चेंडूला फिरकावून दिलं होतं षटकारासाठी. दीपक षटकार आपण बघतोय अक्षयच्या बॅट मधून आणि षटकाराने धावसंख्या वेगाने वरते धावसंख्या 6 ने वाढून झालेली आहे ते 29.
लॉस फॉर द 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. दर्शन पुन्हा एकदा सामन्यावर फलंदाज अक्षय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. अक्षयाची गेली संपुष्टात. संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता तू. नवीन फलंदाज पद्मनाथ आपण पाहतोय. सामना करायला गोलंदाज दर्शन याचा. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका पाहायला मिळतं एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. एका धावेने पद्मनाथ आपलं खातं उघडतो आणि संघाची धावसंख्या एका धावेने वाढून होते ते 30. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाची समाप्तीनंतर बरोबर 10च्या सरासरीने धावा झलकलेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना गावदेव पूर्ण या संघाने धावफलकावर पाहतोय 4 बाद 30. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 30 अशी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर. आजच्या दिवसामधला चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये गावदेव पूर्णा संघ विजय ठरला होता. सरजी कशिली संघाला पराभूत केलं होतं या संघाने. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आजच्या सुजाता पिंपळा संघाने चांगलं प्रदर्शन करताना आपण पाहिलं होतं. एकेम ग्रुप अजित स्वर्गीय संदीप स्मृती चषक 2019 मित्रांनो आपण पाहतोय. या स्पर्धेचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी क्रीडांगण कशिली या मैदानामधून स्पर्धेचा युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केले जात आहे. ही स्पर्धा कव्हर केली जाते दीक्षित डिजिटल लाईव्ह टेलिकास्ट प्रोप्रायटर गणेश दीक्षित अर्के चौधरी यांच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी अतिशय उत्कृष्ट पंच आम्हाला लाभलेले आहेत. प्रल्हाद पाटील आणि गौरव दोस्ती देवाशी. या धरणीवर माणसातला, या धरणीवर माणसातला देव माणूस होता तू, देव माणूस होता तू. संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता तू. संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता तू. तीन षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर 30 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर संजय याला कंटिन्यू ठेवलेलं आहे. दुसरं षटक हाताळलं होतं संजय याने. संजय गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होतो फलंदाज पद्मनाथ. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही.
निघून जातोय चेंडू ईश्वरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथं षटक हाताळतोय गोलंदाज संजय. यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू समाप्ती झालेली आहे. चांगली गोलंदाजी आपण बघतोय गोलंदाज संजयच्या माध्यमातून. नॉस्ट्रेलियाचा फलंदाज करण मात्र काहीतरी कानमंत्र देतोय पद्मनाथ याला, कारण बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू खेळून काढलेले आहेत. फलंदाज पद्मनाथ याने थोडस दडपणाखाली जाणवतोय पद्मनाथ. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला फक्त नाही फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेनं पद्मनाथ आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या 2 या धावसंख्येवर पोहोचतोय आणि संघाची धावसंख्या वाढून होती ती 31. संजय गोलंदाजी मार्कवर, सामनागर फलंदाज करण. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका, मात्र चेंडूवाली क्षेत्ररक्षक जेवढा चांगला फटका होता तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय पॉइंट रिजन मध्ये, डीप पॉइंटला. आणि फलंदाज करण याची गेली संपुष्टात. किशोर जो मॅन ऑफ द सिरीज ठरला होता होली चषकामध्ये, जीपीएल स्पर्धेमध्ये. किशोर ज्याने अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं जीपीएल स्पर्धेमध्ये होली चषकामध्ये गोंदिवली या मैदानावर, तोच फलंदाज सध्या आपण पाहतोय स्ट्राईकला. सामना करेला गोलंदाज संजयाचा. संजय टू किशोर. यावेळी ओ हो 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 एवढा या शॉट ऑफ द डे. यस, क्या बात है. जीपीएल मधील खेळ जणू काही या चेंडूवर सादर करतोय फलंदाज किशोर. स्वागत केलेलं आहे किशोर या फलंदाजाने गोलंदाज संजय याचा षटकाराने. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या 6 ने वाढून झालेली आहे ती 37. अतिशय उत्कृष्ट फटका, शॉट ऑफ द डे. नक्कीच आजच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट फटका किशोर याच्या बॅट मधून. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अराउंड लेग आणि त्रिफलाबाद. स्वतःवर खूप निराश आपण पाहतोय किशोर या फलंदाजाला. एक तुमारे कामारे आपल्याला पाहायला मिळतंय. किशोर याची गेली संपुष्टात. संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता तू. संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता तू. जर्मन वडफे संघाचा संघनायक आणि गावदेव वेले संघाचा संघनायक नाणेफेकसाठी आमच्या व्हीआयपी डायस समोर यायचं आहे. जॉनमान वडफे संघाचा संघनायक आणि गावदेवी वेले संघाचा संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिला ऑफिशियल कॉल दिला जात आहे की या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक केली जाणार आहे आणि दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस करण्यासाठी आमच्या व्हीआयपी डायस समोर यायचं आहे. गावदेवी वेले संघाचा संघनायक आणि जॉनमान वडफे संघाचा संघनायक. धावसंख्या आपण पाहतो स्थिर आहे ती म्हणजेच 37. चार षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते गावदेव पूर्ण संघाची 37. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शिवदास. शिवदास गोलंदाजी मार्कवर.
सचिन मस्के अतिशय अनुभवी असा यष्टरक्षक आपण पाहतोय फील्डमध्ये परिवर्तन करताना. लॉंगन रिजन मध्ये मेघनाथ मस्के पिंपला संघामध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉलचा इशारा. एस फिल्डिंग नक्कीच पंचाने आपला निर्णय बदललेला आहे. शिवदास यावेळी मिस टायमिंग फाटका आहे. येस चांगलं एक्स्ट्रॅक्शन आपल्याला पाहायला मिळतंय सचिन मस्के याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज राहुल 9व्या क्रमांक खेळण्यासाठी गेलेला आहे. धावसंख्या आपण पद्धत स्थिर आहे ते म्हणजेच 37. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शिवदास शेवटचं षटक बदलतोय पिंपलाच्या संघाकडून. जानमान वडपे संघाचा संघ नायक आणि गावदेव वेले संघाचा संघ नायक आपण संपर्क साधायचा आहे. यायले हो 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 पाहूया चेंडू हवेमध्ये सुरेख झेलला नाही फलंदाज फेल. अतिशय उत्कृष्ट फटका. मात्र जे क्षेत्र निवडलं होते ते चुकीचं क्षेत्र होता कारण त्या क्षेत्रामध्ये सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. धावसंख्या आपण मध्ये अजूनही स्थिर आहे ते म्हणजे 37. तब्बल 8 फलंदाजे बाद होऊन पॅलोमध्ये परतलेले आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण बघतोय गोलंदाज शिवदास याच्या माध्यमातून. धावांसाठी पूर्णपणे झगडताना आपल्याला पाहायला मिळतात गावदेव पूर्ण संघाचे फलंदाज. 37 धावपलकडे झलकल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या रोडवलेली आहे, थांबलेली आहे, स्थिरावलेली आहे. यावेळी पंचांचा वाटचा खेळतोय अवंताचा वाटच्या रूपाने. धावसंख्या सिंगल वाढून होते ते 38. शिवदास गोलंदाजी मार्कवर सामना करेला फलंदाज राहुल. 38 धावपलकडे झलकल्या गेलेल्या आहेत आणि शेवटचा षटक 5वं षटक मार्गस्थ आहे. यानंतर सामना मित्र आपण पाहणार आहोत जानमान वडपे विपक्ष गावदेव वेले या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी आमच्या VIP डायस समोर यायचं आहे. वडपे संघाचा संघनायक आणि वेले संघाचा संघनायक. यावेळी एक मोठा फाटका चेंडू हवेमध्ये. येस मेघनाथ मस्का चेंडू खाली आणि फलंदाज झेलबाच्या रूपाने बाद.
9वा फलंदाज बाद झालेला आहे आणि शेवटची जोडी शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय गावदेव पूर्णा संघाची खेळपट्टीवर. नवीन फलंदाज धीरज, शेवटची जोडी मैदानामध्ये आणि शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पिंपलास विपक्ष पूर्ण या दोन संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता, मात्र सीमारेषा क्लिअर करू शकले नव्हते फलंदाज. यावेळी चांगले चेंडूच्या हाताने एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. पंचांचा पायचा इशारा होतोय. अवांतरच्या रूपाने धाव पूर्ण आणि धावसंख्या एका धावेने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाले ते 39. 39 लॉस फॉर द 9 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शिवदासचा सामना करेला फलंदाज एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाले ते 40 आणि 41 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते सुजाता पिंपळाच्या संघासमोर गावदेव पूर्णा संघाने हा सामना जिंकण्यासाठी तर नाणेफेक केली जाणार आहे. गावदेव वेले संघाचा संघनायक आणि जयनमान वडपे संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकसाठी यायचं आहे. गावदेव वेले संघाचा संघनायक आणि जयनमान वडपे संघाचा संघनायक. तुझी आठवण सदा रे उराशी, तू केलीस का दोस्ती देवाशी. या धरणीवर माणसातला, या धरणीवर माणसातला देव माणूस होता तू, देव माणूस होता तू. संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता तू. संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता तू. चषक ठेविला एकेएम ग्रुपची ही श्रद्धांजली संदीप भावाला. यारो का यार तू दिलदार, यारो का यार तू दिलदार. मोठे मनाचा होता तू, मोठे मनाचा होता तू. संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता तू. संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता तू. ओ जगा वेगळी तुझी तियारी, जगा वेगळी तुझी तियारी. आमचा भाऊस होता तू, आमचा भाऊस होता तू. संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता तू. संदीप दोस्तीचे दुनियेचा वडप्या संघाचा संघनायक आणि गावदेव वेले संघाचा संघनायक नाणेफेकसाठी यायचा आहे. वडप्या संघाचा संघनायक आणि वेले संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी आमच्या VIP कक्षासमोर यायचं आहे. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल. तर मित्रांनो आपण पाहतोय AKM ग्रुप कसिलींच्या माध्यमातून स्वर्गीय संदीप स्मृती चषक 2019 हा पहिला दिवस. इथं मात्र एकच सोपं आव्हान असेल सुजाता पिंपळाच्या संघाला. हा सामना जिंकण्यासाठी 5 षटकाचा सामना आहे आणि त्यामध्ये जर बघितलं आपण 40 षटकापासून रोखलं गेलं आणि त्यानंतर मात्र पाहतोय की आपण
तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर सज्ज होताना. तर फक्त पंचांना विनंती आहे की आपण 2 मिनिटांसाठी सामना थांबवायचा आहे. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. जर्मन वडपे संघाचा संघनायक आणि गावदेव वेले संघाचा संघनायक दोन्ही संघनायकांचं हार्दिक स्वागत आहे. तर दोन्ही बंधू खेळपट्टीवर आहे. पाहतो आपण सचिन आणि मेघनाथ. ह्याची त्यांचा आज वाढदिवस आहे असे आमचे आदरणीय लाडके अक्षय तरे साहेबांचे इथं आता शुभ आगमन होतोय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्या दरम्यान पाहतोय की फक्त मनगटी फटका टर्न केला होता चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे. तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण करतोय. या एका धावीने सचिन खातं उघडतोय आणि संघाचं सुद्धा खातं उघडलं गेलं. दोन्ही बंधू आहेत. बरेचसे क्रिकेटर्स जर बघितले आपण उल्लेख जर केला भारतीय संघाच्या माध्यमातून तर युसुफ पठाण आणि इरफानची आठवण होते. तर मात्र दुनियामध्ये बरीचशी जोडी होऊन गेली. यावेळेस मात्र खोल टप्प्याचा चेंडू होता आणि युनिट टेनिस क्रिकेटमध्ये जर जोडीची आपण चर्चा केली तर निश्चित बाळा तरे सागर तरे मॅन फॉर भादवड या जोडीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. राहुल सज्ज होते. रफ्तार के सौदागर ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये एक भेदक मारा केला होता तोच फॉर्म कायम ठेवेल काय. यशमाता खोल टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू बॅकवर्ड पॉईंट रिजनकडे जातोय. जोपर्यंत गली आणि पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षण केला जातोय तोपर्यंत मात्र एका धावीची संधी होती. एका चांगली चाणक्य बुद्धीचा वापर केलेला आहे पिंपला संघाच्या सलामीवीरांनी. कारण की एक मोठं आव्हान नाही आहे. चांगल्या चेंडूला सन्मान घेऊन स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारे कळतोय की दोन्ही बंधू सचिन आणि मेघनाथ एक चांगली जोडी आहे. पुढच्या सामन्याचं पवनपुत्र वडपे या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय पुढच्या सामन्यामध्ये कट केलेला आहे. अतिशय अफलातून फटका. 2 शतक चेंडू आणण्यासाठी धावणार नाही. इथे मात्र शतक पाहतोय थोडंसं आउटफिल्ड खराब असल्यामुळे चेंडू थांबतोय आणि 2 धावा सहज पूर्ण. 2 धावींनी सचिन व्यक्तिगत 3 वर आणि संघात धावसंख्या इथं मात्र पुढे सरकणार 4. थोडीशी उजेस्टीच्या बाहेरचा चेंडू होता. जागा होती कट करण्यासाठी. एक अप्रतिम फटका होता 2 धावेसाठी. राहुल सज्ज होताना राईट आर्मवर द विकेट. ज्यावेळेस पात्र चुकीची लेण्यात तळल्या गेली. बॉसर चेंडू होता पण डाव्या स्टेजच्या बाहेरून चेंडू गेला होता. वाईटचा इशारा ते पंच प्रल्हाद पाटील सर यांच्याकडून. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते म्हणजे खातं उघडते अतिरिक्त धावसंख्येचं. आणि संघात धावसंख्या जर बघितली आपण 5 41 धावचे लक्ष स्वीकारताना एक दमदार आणि सुपर सुरुवात इथं पाहायला मिळते पिंपला संघाची. यावेळेस मात्र त्रिप्राचित बाद ज्या गोष्टीची जी चर्चा आहे त्यावर आता मात्र चेंडू खरा उतरतोय. इथं मात्र ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे म्हणजे वेग किती आहे याचं एक आपण उत्तम उदाहरण बघितलं. वेगाला बीट होतोय आणि यष्ट्या वाकतोय चेंडू. पहिला हादरा बसतोय सुजाता स्पोर्ट पिंपळा संघाला. धावसंख्या ती 5 म्हणजे ज्या प्रकारे धावा रोखायच्या आहेत त्या पहिल्या षटकामध्ये इथं मात्र रोखल्या गेलेल्या आहेत आतापर्यंत राहुल यांच्याकडून. ज्या प्रकारे यांचे 2 षटक अतिशय निर्णायक ठरतील या सामन्यासाठी. पहिलं षटक पॉवर प्लेचं अतिशय प्रतिम मारा पाहायला मिळतोय गोलंदाज राहुल यांच्याकडून. जी गुणोत्तर त्याच्यात आहे ती गुणोत्तर इथं मात्र सिद्ध करताना. कारण की रोखायच्या फक्त 41 धावा आणि ज्या प्रकारे अप्रतिम षटक हाताळतोय राहुल. डावखुरा फलंदाज मयूर. इथं मात्र एक कठीण अग्निपरीक्षा असेल राहुल यांच्यासमोर. फलंदाजी करणारा फलंदाज जो आहे इथं पाहतोय आपण
यश पात्र हवे क्षेत्ररक्षक नाहीये, खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आणि त्याचा मात्र 2 धावेमध्ये रूपांतर केल्या गेलं आणि सहज या 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी संघात धावसंख्या पाहतोय आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या आहे ती 7. एका गडीच्या मोबदल्यामध्ये 41 धावाचं लक्ष इथं मात्र स्वीकारताना एका चांगली सुरुवात, समाधानकारक सुरुवात म्हणता येईल सुजाता पिंपळा संघाची. इथून मात्र जर गावदी पूर्ण संघाला सामना जिंकायचा असेल तर ब्रेक थ्रू घेणं गरजेचं राहील आणि निश्चित मेघनाथ आणि मयूर याला एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल सुजाता पिंपळा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-7 अशी धावसंख्या आहे. अप्रतिम षटक हाताळलं गेलं गोलंदाज राहुल यांच्या माध्यमातून. आता मात्र व्यक्तिगत पहिलं आणि स्वतःच्या संघाचं दुसरं षटक. यावेळेस पात्र अतिशय छान असा ऑन रेटचा फटका आहे, स्ट्रेट राईज आणि त्यापर्यंत 2 धावेची संधी. इथं मात्र फलंदाज या 2 धावेनी संघात धावसंख्या पुढे सरकताना ती 9. स्वर्गीय संदीप स्मृती चषक 2019 हा आपण पहिला दिवस पाहतोय. शेवटचं सत्र आहे. थोडंसं परिवर्तन करून घेताना पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये ज्या प्रकारे मेघनाथ यांच्यासाठी खास व्यूह रचना लावलेली आहे दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यास पात्र स्टेप आउट हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, विकेट क्रमांक 2. इथं मात्र जातोय सुजाता पिंपळा संघाचा एक मोठा हादरा बसतोय कारण की मेघनाथ हा फलंदाज बाद. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई न मुझसा दलेर प्यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई न मुझसा दलेर प्यारो. जब मैं डट के जब मैं आया है राजा लोगो रे लोगो, लोगो रे लोगो. अडीजित सोबत धुमाल मी कौतुक करेन. इथं मात्र खास गावदी पूर्ण संघाचे गोलंदाज गेलेले. त्याच प्रकारे इथं मात्र मारा पाहायला मिळतोय कारण की 41 धावा रोखताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. इथं मात्र पहिल्या षटकामध्ये जर बघितलं राहुल यांचा एक अतिशय चांगला षटक, फक्त 7 धावा खर्च केला आणि सचिन मस्जिद सारखा एक मोडलेला फलंदाज त्यांनी बाद करण्यामध्ये यश मिळवलं. आणि त्या पाठोपाठ पाहतोय आपण सलामी जोडी इथं मात्र खेळाडू कक्षामध्ये वापस येते. स्थिती थोडी नाजूक आहे सुजाता पिंपळा या संघाची कारण की धावपलकर फक्त धावा त्या 9, 2 बाद. फाईट करताना पाहतोय इथं मात्र आपण गावदी पूर्ण संघ इन्काउंटर मिळेल यात कुठली शंका नाहीये. क्रमांक 4 आता मात्र राज हा फलंदाज, पण डावखुरा फलंदाज सज्ज होईल खेळण्यासाठी. मयूर क्षेत्ररक्षण तोच आहे, थोडंसं काही परिवर्तन पाहायला मिळत नाहीये. बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅन आहे. वाईडीस एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. यास मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, डाव्यात खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू इथं मात्र जातो स्क्वेअर क्रिजनकडे. चेंडूला शोधत बसल्या गेलं आणि तोपर्यंत मात्र शोधून घेतल्या इथं या 2 धावा. अतिशय वेगात दुसरी पण धाव पूर्ण केल्या गेली. पहिली धाव असं वाटलं की सहज पूर्ण कर, त्या पहिली धावेचं दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केल्या गेलं. या 2 धावांनी मयूर व्यक्तिगत 2 चेंडूमध्ये 4 या धावसंख्येवर आणि आता मात्र सुजाता पिंपळा संघ धावसंख्या 2 अंकी पार करते. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 41 धावचं लक्ष स्वीकारताना 2-11. चेंडू आणि बॅटमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. दोन्ही संघ आता कट फाईट देताना कडवी झुंज पाहायला मिळते. इथं मात्र सुजाता पिंपळास आणि गावदी पूर्ण कम धावसंख्येवर मात्र फाईट करताना पाहतोय आपण पूर्ण संघाला. क्या बात आहे. पण हा सामना कुठपर्यंत रंगतदार स्थितीत जाईल हे येणारे अजून काही षटक सांगतील.
यावेळेस पात्र घेतली काय घडलंय पाहायचं की फाईन लेग डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथं मात्र धोकादायक ठरू शकतोय. फलंदाज अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण. फाईन ग्लान्स केला होता, चेंडू बॅटला चाटून गेला होता. या 2 धावांनी संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 13. मयूर व्यक्तिगत 6 या धावसंख्येवर फलंदाजी करताना राकेश सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू होता, इथं मात्र बॅक टू बॉलर एक चान्स होता पण वेगात फटका असल्यामुळे एवढं सोपं नसते. दुसरी धावण्याचा प्रयत्न, चुकीचा थ्रो पाहायला मिळतोय आणि परत 2 धावा सहज पूर्ण. 2 धावांनी धावसंख्येत बदल, धावसंख्या 15. इथं मात्र मयूर दिमागात खेळ खेळतोय. मोठे फटके मारण्याची आवश्यकता नाहीये, डबल सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करतोय. इथं मात्र सामना जिंकण्यासाठी विकेट घेणं गरजेचं राहील. अजून 1 ते 2 गावदी पूर्ण संघाला. अजून 26 धावाची आवश्यकता असेल इथून सामना जिंकण्यासाठी. यानंतर पावनपुत्र वडपे विपक्ष गावदी वेले या संघात आपण कडवी झुंज पाहणार आहोत. या मात्र वेगवान चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये लाईन चुकतोय. डावी एसटी पकडून चेंडू ठेवला होता. पंच गोरख पाटील सरांची दोन्ही आज समांतर रेषेत. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. संघात धावसंख्या पाहतोय आपण 16. वाईट चेंडू टाकणं टाळावे लागतील पूर्ण संघाला जर सामना जिंकायचा असेल, कारण की अतिरिक्त चेंडू सुद्धा मिळतोय आणि एक किमती धाव सुद्धा मिळते. गोलंदाज राकेश अधूनमधून दिशेला भरकटतोय. गती परिवर्तन क्या बात आहे. अतिशय प्रतिम चेंडू टाकल्या गेलं. यावेळेस मात्र बघितलं आपण वेग कमी केला होता चेंडूला. फासवा चेंडू. षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्ती धावसंख्या येते. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 16. 18 चेंडू आणि अजून सामना जिंकण्यासाठी आमची गुणलेखक सांगतील की इथून मात्र 25 धावाची आवश्यकता आहे. ड्रिंक टॉली ब्रेक आहे. आपण ऐकू एक मधुर संगीत आमच्या डीजेच्या माध्यमातून. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू आणि धावा बनवाव्या लागतील फक्त आणि फक्त 25. म्हणजे अजून ज्या प्रकारे फाईट करतोय गावदी पूर्ण संघ, कौतुक करावं तेवढं कम आहे. 2 बाद धावपलकावर धावा त्या सुजाता पिंपळा संघाच्या 16. इथून मात्र गोलंदाजीची धुरा पाहिजे की कुठल्या गोलंदाजाला पाचारण करतोय संघनायक. राहुल याला कंटिन्यू ठेवलेलं आहे कारण की दबाव टाकण्यासाठी एका चांगली सोच असलेल्या संघनायकाची जी विचारसरणी आहे अतिशय चांगली आहे. कारण की राहुल अतिशय प्रतिम फॉर्म मध्ये आहे आणि वेगाला मत देतोय. या आजच्या दिवसामध्ये रफ्तार के सौदागर पूर्ण या संघाचा तोच राहुल. पहिल्या सामन्यातला 2 षटकामध्ये एक अतिशय प्रतिम कामगिरी केली होती, पण या षटकामध्ये किमान 6च्या आत धावा जर खर्च करून 1 किंवा 2 फलंदाज बाद केले तर मात्र पलटून वार करू शकतो गावदी पूर्ण संघ. खेळण्यासाठी फलंदाज मात्र सज्ज होईल राज. अतिशय वेगवान चेंडू होता. क्या बात आहे.
आणि तोपर्यंत मात्र लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. या एका धावडी सगळ्यात धावसंख्या 17. राज याला होता काहीच करता नाही ते चेंडूवर. गोलंदाज राहुल दूर यांच्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी डावखोरा फलंदाज इथं मात्र सज्ज. 3 वर आलेला हा फलंदाज आतापर्यंत 8 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. एक चांगली खेळ साकारतोय. एका बाजूला उभा आहे कारण की सलामी जोडी परतल्यानंतर मात्र क्रमांक 3 वर आला होता आणि असं वाटलं की संघ अडचणी येतो. 2 धावा अतिशय मौल्यवान ठरते आपल्या संघासाठी. इथं मात्र मयूर याला बाद करावं लागेल पुन्हा संघाला. राहुल या स्वतः टर्न केला चेंडूला पूर्णपणे. इथं आता मयूर जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतोय. ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय बघितलं. फक्त टर्न केला होता मनगटी फटका मेडिकेट एजंटकडे शॉटकडे आणि तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेमध्ये केलं. या 2 धावींनी संघात धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण. 19 विजयाकडे हळूहळू मजबूती प्रदान करताना आपल्या संघाला डावखोरा फलंदाज तो म्हणजे मयूर. संजय यांच्या गोलंदाजीच्या बळावर रोखल्या गेले बलाढ्य संघाला. 2 षटकामध्ये फक्त 15 धावून 4 विकेट प्राप्त केल्या होत्या संजय पिंपला संघाचा या गोलंदाजांनी. राहुल सज्ज होताना समोर डावखोरा फलंदाज मयूर. पात्रा अप्रतिम फटका आहे. छोट्या बॅट केला होता. पुश केला होता. कॉपी बुक स्टाईलने आपण शॉट केलेला होता. पण आज माझा नशीब मयूर यांच्याकडे आहे आणि 3 पण धावा पूर्ण होईल काय. आणि या 3 धावा पूर्ण. या 3 धावींनी संघात धावसंख्या पाहतोय आपण 22. आता मात्र फक्त 19 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. येणारे 15 चेंडू आणि 19 धावा समीकरण थोडंसं कठीण नाहीये. इथं जर बघितलं आपण पूर्णपणे सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे सुजाता पिंपळा संघाने. ज्या प्रकारे मयूर नावाचा फलंदाज क्रमांक 3 वर येऊन एक डॅशिंग फटकेबाजी करतोय. कुठल्या प्रकारे चौकार किंवा षटकार नाहीये पण जी खेळी साकारते आपल्या संघासाठी एक मॅरेथॉन खेळी साकारताना पाहायला मिळते. कारण की डबल सिंगल घेऊन धावपळ घालता ठेवते. एक अप्रतिम खेळी साकारताना नॉन स्ट्रायकर फलंदाज पाहतोय मयूर. आपण स्ट्राईकला असेल इथं मात्र फलंदाज राज. यावेळेस पात्र हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि राज हा फलंदाज बाद. ब्रेक थ्रूची आवश्यकता मिळवून देतोय गोलंदाज राहुल. आता मात्र अनंत जातोय खेळपट्टीवर. येणारे 14 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजून 19 धावांची आवश्यकता असेल. अजून जर इथून मात्र एखादा विकेट प्राप्त केला तर मात्र सामना रंगतदार स्थितीकडे जाईल. कारण की ज्या प्रकारे राहुल मारा करतोय परत एका चांगला षटक त्यांच्याकडून आपण पाहतोय. पण मयूर एक भिंत म्हणून पिंपला संघाची या सामन्यामध्ये ज्या प्रकारे उभा आहे खेळपट्टीवर ठाम मांडून आहे आणि एका चांगली फटकेबाजी करताना पाहतोय आपण मयूर याला. त्यावेळेस क्या बात आहे. परत बघितलं की मजबूर केलं समोर येण्यासाठी फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय.
अजून एक निर्धाव चेंडू म्हणजे पूर्णपणे जी जबाबदारी टाकल्या गेली होती राहुल यांच्यावर ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडताना पाहायला मिळते गोलंदाज राहुल यांच्याकडून. कोट्यातला आपला शेवटचं षटक टाकतोय पण काय चांगली कामगिरी केलेली आहे. सामना असं वाटलं की एकतर्फी होईल काय पण राहुल जाऊन आला संघासाठी. आजपर्यंत मात्र सामना एक रंगतदार स्थितीमध्ये आहे. इथून चेंडू शिल्लक आहे 13 आणि धावा पाहिजेत जिंकण्यासाठी 19. गोलंदाज सज्ज होताना राहुल रफ्तार के सौदागर पूर्ण संघासाठी. यावेळेस मात्र कट केला अतिशय अप्रतिम फटका. चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार आणि हा चौकार. तर इथं मात्र बघा आपण धावसंख्या आहे ती 26. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि इथून सामना जिंकण्यासाठी 15 धावाची आवश्यकता आहे. क्या बात आहे. 12 चेंडू आणि 15 धावाची आवश्यकता. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. आपण पाहतोय AKM ग्रुप यांच्या माध्यमातून संदीप स्मृती चषक 2019-6 आयोजन भिवंडी क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्ती टुर्नामेंट आपण पाहतोय. या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पाहतोय आपण ठीक माझ्या गावाकडून सुद्धा घेताना. यवतमाळ येथून शुभेच्छा दिल्या स्पर्धेला युट्यूबच्या माध्यमातून. गणेश पवार आणि त्याच्या संपूर्ण परिवाराच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेताना. तर आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून पाहतोय आपण 12 चेंडूमध्ये 15 धावाची आवश्यकता आहे. सामना सुबह धुमाल रंगतदार स्थितीत जाईल कुठली शंका नाही. ज्या प्रकारे पाहतोय की प्रति षटकामागे 7.5 ची सरासरीनं धावा बनवायला लागतील इथून सामना जिंकण्यासाठी. तर आपण ऐकू एक छोटासा मधुर संगीत वेळ आहे तोपर्यंत जाऊया डीजे कडे. ओल्ड टू द आमचे डीजे मास्टर. जगा वेगळी तुझी तियारी, जगा वेगळी तुझी तियारी. आमचा भावस होता तू, आमचा भावस होता तू. संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता तू. संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता. तर व्यक्तिगत आपलं स्वतःच करण्यासाठी 12 चेंडूमध्ये रोखायच्या त्या 15 धावा आणि इथून मात्र सुजाता पिंपळा संघाला जर सामना जिंकायचा असेल तर एका दमदार फलंदाजी करावी लागेल. यावेळेस पाता चेंडूला सोडून दिलेलं आहे कारण की चुकीची लाईन हाताळल्या गेली. खराब सुरुवात करतोय. या वाईट चेंडू टाकणं टाळावे लागतील पुन्हा संघाला. धावसंख्येत भर पडताना धावसंख्या पाहतोय आपण 27. आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. एवढं मोठं अंतर नाहीये पण विकेट जर प्राप्त केली षटकामध्ये तर मात्र निश्चित सामना रंगतदार होईल. आणि इथं मात्र त्रिफळाचीत बाद होतोय. ज्या विकेटची चर्चा आम्ही करतो विकेट इथं मात्र प्राप्त होतोय.
तर ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करतोय इथं आणि इथून मात्र निश्चित सामना आता रंगतदार स्थितीमध्ये जाईल काय. क्रमांक आता मात्र पाहतोय आपण की 6 वर फलंदाजी करण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय संजय. इथून मात्र एक दमदार फलंदाजी करावी लागेल पण इथं सामना रंगतदार स्थितीमध्ये येतोय. गोलंदाज आतिश पहिला चेंडू वाईट त्यानंतर आता काय वापशी केली होती. याच पात्र लॉपशेट शॉट पण टायमिंग चूक नाही. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि अजून एक फलंदाज बाद. क्या बात आहे. सदा हसू तुझ्या चेहऱ्यावर मिठी मारायचा मला भेटल्यावर. तुझा जीवलय मित्र दोस्तांवर मोठी श्रद्धा त्यागनी मातेवर. रडला सारा कशेली गाव. आणि आता इथं मात्र सामना एक अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आहे कारण की एकीची ज्या प्रकारे प्रत्येक गोलंदाज जबाबदारी होती त्या जबाबदारी खरं उतरल्या गेलं आणि हा सामना एक रंगतदार स्थितीमध्ये येणारे 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. अजून जर बघितलं सामना 50-50 आहे. दोन्ही संघाकडे झुकते माप देणार आहे कारण की चेंडू शिल्लक आहे 10 आणि सामना जिंकण्यासाठी फक्त धावा पाहिजे त्या 14 आणि अजून 5 फलंदाज इथं मात्र शिल्लक आहे ते सुजाता पिंपळा संघाचे. हॅट्रिकवर येते गोलंदाज आतिश. एक आपल्या आयुष्यातली एक दर्जेदार म्हणजे ती कधीच न विसरता येणारी हॅट्रिक पूर्ण करेल काय. सामना अशा स्थितीमध्ये ठेवलेला आहे या 2 विकेटनी. पाहतोय आपण आतिश या गोलंदाजाला. स्ट्राईकला असेल फलंदाज. इथं मात्र मयूर फक्त वाट पाहतोय. एक फलंदाज पार्टनर येताना पटावर हजेरी लावण्याचं काम करताना पण खंबीर खिन लढवताना. ओहो अतिशय चांगला फटका. शॉर्ट पिच चेंडू होता. फायनल 1 मिनिटच्या बाहेर चेंडू फरार होतोय. सीमा पार हा चौकार. धन्यवाद डीजे. पूर्णपणे पाहतोय की वापशी करताना सुजाता पिंपळा संघ हा ज्या प्रकारे प्रत्येक चेंडूवर सामना कधी इकडे तर कधी तिकडे फिरताना पाहतोय पण या चौकाराने पूर्णपणे वर्चस्व पाकड इथं मात्र मजबूत होताना सुजाता पिंपळा संघाची कारण की डावखुरा फलंदाज जेवढं कौतुक करा तेवढं कम आहे. इथं मात्र क्रमांक 3 वर आलेला भिंत बनतोय पिंपळा संघासाठी. दिवार बनतोय आपल्या संघासाठी. क्या बात आहे. यावेळेस पात्र परत करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र स्वेर चुकीची लाईन. वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. संघात धावसंख्या पुढे सरकताना ती 32 आणि आता मात्र चेंडू आणि धावा सेम आहेत. 9 चेंडू आणि 9 धावा. अतिशय चांगला प्रयत्न करताना इथे मात्र पाहतो आपण गावदी पूर्ण हा संघाची सर्वच गोलंदाज कारण की फक्त 41 धावा रोखायच्या होत्या 5 षटकामध्ये पण आतापर्यंत सामन्यात पूर्णपणे रंगत निर्माण करताना पाहतोय आपण एक सामना पाहायला मिळाला. गेलं स्कोरलेक रिजन कडे एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वाईड ऑफ थ्रो पाहायला मिळतोय आणि संधी होती दुसऱ्या धावेची ती पूर्ण करताना पाहतोय आपण. डाव कोरा फलंदाज मयूर एकच नाव इथं मात्र गाजतोय या सामन्यामध्ये या डावामध्ये तो म्हणजे पिंपळा संघाचा मयूर. सामना जिंकण्यासाठी फक्त आता 7 धावाची आवश्यकता असेल 8 चेंडू मध्ये. चेंडू आणि 7 धावा. पहिल्या वेळेस पाहतो की चेंडूची संख्या जास्त आहे पण धावा कमी बनवायला लागतील पिंपळा संघाला. थोडेसे निराश असतील. इथं मात्र गावदी पूर्ण संघाची पाठी राखे ज्या प्रकारे सामना पाहतोय. ओ हो यावेळेस पाहता स्विंग केला चेंडूला पण प्लेसमेंट ठीक नव्हती. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि मयूर हा फलंदाज शेवटी बाद होतोय.
धन्यवाद डीजे. आणि थोडीशी उत्कंठ इथं मात्र जागली असेल गावदी पूर्ण संघाची पाठीरा की त्यामध्ये बघा मित्रांनो आमचे समालोचक परिवारामधले आमचे सदस्य परेश भगत सुद्धा इकडून तिकडे चोहीकडे अशी थोडीशी आपले एन्जॉय करताना पाहतोय आपण. कारण की गावदी पूर्ण संघ त्याचा संघ आहे म्हणून संघासोबत आहे तो पण नाखुश आहे आपल्या संघाच्या परफॉर्मन्सवर. येणारे आता मात्र 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजून 7 धावाची आवश्यकता. सामना कसा असावा त्याचं एक उदाहरण आपण पाहतोय की सामना असा असावा. 7 चेंडू आणि 7 धावाची आवश्यकता. 6 बाद धावपलकावर पाहत्या 30 धावसंख्या आहे. इथं मात्र थोडंसं अजून जर विचार केला आपण या षटकाच्या पहिले जर पाठीमागे गेला पण तर थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गावदी पूर्ण संघाच्या माध्यमातून. ते जर एक चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर कोणची थोडंसं कठीण हार्ड अग्निपरीक्षा होती इथं मात्र सुधा पिंपळा संघाची. पण इथून मात्र असं वाटतं की अजून सोपा पेपर आहे. तो पेपर कशा प्रकारे सोडवणार हे पाहायचं आहे. येणारे 7 चेंडू आणि फक्त सामना जिंकण्यासाठी 7 धावाची आवश्यकता असेल. चला आपण वेळ जास्त घेते या सामन्याला वेळ भरपूर गेलेला आहे. डावखुरा फलंदाज सज्ज होते खेळण्यासाठी. शिवदाससाठी क्षेत्ररक्षण जर बघितलं आपण बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री थोड्या डीप मध्ये आहे. यावत पाहता झकाश फटका फेकून दिला चेंडूला. फायनल लेगच्या वरतून गगनभेदी षटकार. सारा कशेली गाव आमचा लडका होता तू आमचा लडका होता तू. संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता तू. संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता तू. फक्त एका धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. पण एका चेंडूचा सामना करताना शिवदास यांनी पूर्णपणे सामन्यातली हवा काढून टाकली. म्हणजे असं वाटलं एका चांगला सामना पाहायला मिळेल पण षटकार घेतला आणि पूर्णपणे वर्चस्व येतं मात्र पाहतोय आपण सुजाता पिंपलास. आणि यावेळेस पात्र बॅक टू द बॉलर चांगला हिल टिपल्या गेलं. 5 चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. 7वा फलंदाज बाद होतोय. इथून मात्र सामना रंगतदार होईल काय सुभाष धुमाल ज्या प्रकारे आपण पाहतो की एका धावेची आवश्यकता आहे. पण असं वाटत नाही की सामना रंगतदार होईल. पण क्रिकेट हा अनिश्चित सामना म्हणून ओळखला जातोय. तारा आकाशी की आहेस तू देवापाशी. तुझी आठवण सदा रे उराशी तू केलीस का दोस्ती देवाशी. या धरणीवर माणसातला या धरणीवर माणसातला देव माणूस होता तू देव माणूस होता. धन्यवाद डीजे. तर निश्चित जेव्हा गावदी स्फोट वेल्या संघ येईल धीरज नावाचा वादळ खेळपट्टीवर राहणार आहे. या खेळूला कमी कालावधीमध्ये एक मोठी झेप घेतलेली आहे. एका धावाची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 7वा फलंदाज बाद होतोय. अजून 3 फलंदाज शेष आहे. इथं मात्र अजून एखादा विकेट एका धावाची आवश्यकता आहे फक्त सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू 1 धाव. चेसिंग कंपल्सरी आहे म्हणून धावाचा पाठलाग करणं गरजेचं राहील इथं मात्र सुजाता पिंपळा संघाला. आणि या दिवशी एक सामना मला आठवला. आत्ताच 15 दिवसापूर्वी गावदेवी अंजोर विपक्ष मुरबी या दोन्ही संघादरम्यान अतिशय थरारक सामना रंगला होता. 6 चेंडूमध्ये 4 धावाच्या. यावेळेस पात्र अतिशय क्लास फटका. पण तो सामना मात्र आकाश तेरे यांच्या गोलंदाजीमुळे जिंकला होता. इथं मात्र फटकेबाजीमुळे जिंकला पाहतोय आपण. तर सामनावीर तो संजय.
रणजित थोडासा मी इथं जर बघितलं 2 साठी खास त्यांनी आपल्या 7 फलंदाज बाद होताना पाहिले. मयूर ज्या प्रकारे खेळी लढवली तो सामना ठरतोय मयूर.